आपल्या शाळेतला मुलगा आणि आपल्याच ड्रायव्हर काका, तर हे जे नातं आहे ते पाहून मला इतकं छान वाटलं की मुलीच इतकं काळं नाही आहे काय. आपण जे ऐकतो, बातम्या ऐकतो, त्याच्यातनं जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात ते सगळे बाजूला सारा. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज मैं मेरे भाई के गैदरिंग में आया हूँ और थोड़ा सा हल्लू बोल रहा है क्योंकि है ना बहुत लोग हैं, बहुत पीपल्स हैं। तो अभी गैदरिंग चालू होना थोड़े वाला है। इधर कोई स्पीच चल रही है, तो देखो। मोठा समारंभाला आलेले असं उत्साही वातावरण. आता हे इतकं छान वातावरण आहे हे आपोआप नाही आहे. त्याच्या मागे सगळ्यांचे खूप खूप विचार आहे, शक्ती आहे, प्रयत्न आहे आणि ते तुमच्या भाषेत म्हणलं तर ब्लड अँड स्वेट सगळ्यांनी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. हे दिसलं. त्यानंतर आत आले तर इथे मुलं हे जे इथे छान दिसतंय ना याच्यापेक्षा खूप वेगळी घटना मागे घडते. मी सांगायच्या आधीच जोरात काय वाजवलेल्याच आहेत, अजून एकदा जोरात वाजवा. आणि त्यांचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर तुम्ही तो उभं राहूनच टाकायचा, कारण की इतकी गोड सजलेली मुलं कधी तर मी जातो या रंगमंचावर आणि कधी का परफॉर्म करतो असं त्यांना झालं. आणि त्यांच्या शिक्षकांना ते छान बसले तिथे, पण खरोखरीच हे कुठल्याही घरच्या कार्याच्या पेक्षाही काही नक्कीच नाही. त्याच्यामागे खूप मेहनत आहे. त्या हसताना दिसत आहेत पण त्यांची कामं काय चालले आणि प्रत्येकजण आपापला शेअर किती छान करतोय ते तुम्ही बघितलं. तिथे एका बाजूला पूजा चाललेली म्हणजे एक पूजा करण्याची पद्धत मला खूप आवडते. आणि आत्ता सुद्धा कार्यक्रमाच्या आपल्याकडनं त्यांनी ओंकार म्हणून घेतला की म्हणजे माझ्यासाठी मी काही तुम्हाला हळूच समजते की ह्या वर्गामध्ये आम्ही पहिल्यांदा काढलं आणि ती एवढी माणसं तुमच्याशी बोलायचं तर मला पण थोडंसं टेन्शन पण एका महिन्यानंतर मला एक उत्तम वाटतं. हे जे आहे ते त्या शाळेचं असं मी आतापर्यंत कुठेही पाहिलं नव्हतं की आल्यानंतर कार्यक्रमाचा प्रार्थना म्हणाली आणि ओंकार म्हणून घ्यावा ही खूप वेगळी गोष्ट आहे. हे वेगळं आहे आणि वेगळं पण गाइस, और थोड़ा स्पीच होने के बाद डायरेक्ट वीडियो पे जाएंगे, ठीक है। पालकांना आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ही आंतरिक इच्छा आहे. त्यासाठी चांगली शाळा निवडलेली असते आणि ती आजकाल नवीन आसमानाला भेटणाऱ्या फी आहे. परवडत नसलं तरी पालक खिशातनं काढून देणार. त्यांना खूप वाटतं राहून द्यावं. मुलं पण खूप हुशार आहेत, प्रचंड. म्हणजे तुम्ही जर स्वतःशी कंपेअर केलं, आम्ही तर आमच्या शिकेल्यावर असं लक्षात येतं की यावेळेला आम्ही आपली डोळे पण आमचे उघडलेले नव्हते. पण मुलं खूप स्मार्ट आहेत आणि ती खूप छान शिकतायत पण. तर खरं तर त्यांचं शिकण्याची आपल्याला नाहीचं काळजी, खरं सांग. कारण जे मूल शिकतं त्याची खरंच तुम्हाला काळजी नसते. जे शिकू शकत नाही त्याची काळजी असते. म्हणजे शिकता हे गोष्ट याच्याबद्दलच आपण रोज एकदा परमेश्वराला थँक्यू म्हणायला पाहिजे. फक्त आता इथे आपली जबाबदारी संपत. आपली जबाबदारी आहे की हे काय शिकतं, आणि त्याला पुढे काय उपयोग आहे. ते चांगलं शिकतंय का वाईट शिकतंय हे बघणं आणि हे वाढवून चांगलं चांगलं सक्षम होईल, चांगला नागरिक कसा होईल याकडे शाळेचं. गाइस, अभी थोड़ा देर लगेगा, फिर जब गैदरिंग चालू होने में ना एनुअल डे तब मैं आपको दिखाता हूँ। तो तब तक के लिए थोड़ी देर ज़रा वेट करो, ठीक है।